नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नाशिकमधील ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे। या नेत्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी "हो, मी पक्षात नाराज आहे" असं सांगितलंय। ठाकरे गटासाठी हे चांगले संकेत नाही। पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखी एक भूकंप होऊ शकतो। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले। विमानतळावर सीमा शुल्क तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून चक्क 47 विषारी साप आणि 5 कासव जप्त केली आहेत। प्रवाशाकडे इतक्या मोठ्या संख्येने साप पाहून सुरक्षा कर्मचारीही हादरले। हा प्रवासी थायलंडहून भारतात परतला होता। त्याने बँकॉकहून भारतात येण्यासाठी विमानाने प्रवास केला होता। या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे। राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे। राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली। वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरकडून होणाऱ्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात समोर आलेल्या अनेक धक्कादायक खुलास्यांनंतर हगवणे कुटुंबाला पोलिसांनी अटक केली। वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीनंतर आता वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी होणार असल्याचं समोर आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग असं या आयोगाचं नाव असेल। या आयोगासाठी आवश्यक पदे निर्माण केली जातील। तसेच कार्यालयीन जागा आणि इतर खर्चांना देखील मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार असेही शासनाने स्पष्ट केलंय। नागपूर येथील सुनीता जामगडे या महिलेला काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या संशयातून पोलिसांनी अटक केली होती। 13 वर्षीय मुलास हॉटेलमध्ये सोडून सुनीताने काश्मीरमधून भारताची सीमारेषा ओलांडली। त्यानंतर ती पाकिस्तानात व्याप्त काश्मीरमध्ये पोहोचली। कुणाच्या तरी सहकार्याशिवाय 2 तासात नियंत्रण रेषा ओलांडणे शक्य नाही। यामुळे याची चौकशी आता करण्यात येणार आहे। तिची पोलीस चौकशी संपल्यानंतर आता NIA आणि लष्कराचे अधिकारी तिची चौकशी करतील। मागील अनेक वर्षांपासून राज्यातील 30 जिल्ह्यात प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे। हे प्रभारी राज लवकरच संपणार आहे। यवतमाळ येथे पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या बुधवार 4 जूनपासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत। तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे। त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल। राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला नुकतेच केंद्र सरकारकडून परदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत परवानगी मिळाली असून परदेशी निधी स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल 2025 मध्ये केंद्राकडे या संदर्भात मागणी केली होती। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही परवानगी मिळाली आहे। या मान्यतेमुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबरोबरच आता परदेशातून आलेल्या निधीचा उपयोगही गरजू रुग्णांसाठी करता येणार आहे। राज्य शासनाच्या विविध विभागांमधील कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईत आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। त्यानुसार शिस्तभंगाची नोटीस आता ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे पाठवता येणार असून सोमवारी शासनाने त्याबाबतचे परिपत्रक जारी केले। प्रशासकीय एकूणच कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी तसेच खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने शिस्तभंग विषयक कारवाईत प्राधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांशी होणाऱ्या पत्रव्यवहारासाठी ईमेल आणि व्हॉट्सअप माध्यमांचा वापर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। केंद्र सरकारच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत। कारण निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत कांद्या निर्यात दरांना मिळणारी 1.9% परताव्याची सवलत सरकारने बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांद्याची मागणी कमी होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते। देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्याने बाजारभाव कोसळतोय। त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।